झी 24 तास एक पाऊल पुढे। पुन्हा एकदा स्वागत पासवर्ड श्रीमंतीमध्ये राजेश तांबेंशी आपण चर्चा करतोय। सर, आपण बाजारामधल्या स्थितीबद्दल बोलत होतो, रिकव्हरी करतोय बाजार सध्या, पण नेमकी परिस्थिती काय थोडक्यात पुढची तुम्हाला सांगत होतो की फिस्कल क्लिफ मधून त्यांनी टॅक्सेस वाढवले अमेरिकेमध्ये, पण त्यांनी आपला काही खर्च काही कमी नाही केला, तर तिथे डेफिसिट तिथे आहेच त्यांचं। इंडियामध्ये पण आपले खूप सारे प्रॉब्लेम्स आहे। आणि जसं तुम्ही ते डिझेलचं पण म्हणाले की ते डिझेलची प्राइस त्यांनी वाढवायलाच पाहिजे, आणि डिझेल आणि पेट्रोलमध्ये काही खूप जास्त डिफरन्स नको, क्योंकि खूप जास्त डिफरन्स असला की मग डिस्टॉर्शन्स येतात इकॉनॉमीमध्ये। इंडियामध्ये पण तुम्ही म्हणता की स्थिती जे लोकांना वाटते चांगली झाली आहे, बिलकुल नाही। अजूनही कंपनीची अर्निंग्स फार खाली आहे, ते इन्व्हेस्टमेंट्स येत नाही। इन्व्हेस्टमेंट्स कशा येणार, डिमांडच नाही आहे। जोपर्यंत अजित मार्केटमध्ये डिमांड येत नाही तोपर्यंत कोणतीही कंपनी एक्सपॅन्शन याच्यामध्ये जाणार नाही। एक्सपॅन्शन करून आत्ताच प्लांट तयार करून ठेवून दिला, त्याची हेवी कॅरिंग कॉस्ट आहे, तो कोणताही एंटरप्रेन्योर असं करणार नाही, उद्योगपती। आणि दुसरं जसं मी सांगितलं की अजूनही आपल्या देशामध्ये चिंताचे विषय आहे की जशी आपल्याकडे इन्फ्लेशन अजूनही वरती आहे, त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट्स तेव्हाच खाली जातील जेव्हा काही इन्फ्लेशन खाली येईल। निश्चित। हा, तर फक्त हे याच्यावरती एक हा पॉझिटिव्ह याच्यावरती की अरे असं असं झालं, ते फिस्कल क्लिफ झालं, फिस्कल क्लिफ। तुम्हाला सांगतो मोस्टली लोकांना माहिती नाही फिस्कल क्लिफ काय, पण फक्त एक शब्दाचा तो उपयोग करायचा, त्याला यूज करायचं, फिस्कल क्लिफ फिस्कल क्लिफ। अरे क्लिफ म्हणजे काय, तुम्ही काय वरतून काय उडी मारणार आहे का वरतून खाली त्या क्लिफ वरून, हायेस्ट माउंटेन वरून? तर हा जो कॉन्सेप्ट आहे लोकांचा हा फार चुकीचा आहे। अजूनही थिंग्स आर इन बॅड सिच्युएशन, द टोटल इकॉनॉमी इज इन बॅड सिच्युएशन, आणि कशी चेंज होते, इट इज अ सायकल अँड वी हॅव टू वेट फॉर दॅट सायकल टू चेंज। गव्हर्नमेंट हॅज डन द बेस्ट, जसं माझं म्हणणं आहे की गव्हर्नमेंटने बेस्ट ऑफ द पॉलिसीज घेतल्या, आरबीआयने बेस्ट केलं, व्हॉट एव्हर द बेस्ट कुड डू। नाउ वी हॅव टू वेट अँड वॉच, टाइम इज द बिगेस्ट फॅक्टर। क्या बात। पुढचा प्रश्न आपण घेऊयात, अमित कुमार यांचा प्रश्न येतोय सांताक्रूजहून। आपण थेट प्रश्न घेऊयात। अमित, थेट प्रश्न विचारू शकता सरांना? आम्ही तुमच्या टीव्हीचा आवाज बंद ठेवून टीव्हीवरती प्रश्न ऐकण्याचा प्रयत्न करू नका, कारण वेळ लागेल त्याला। आपण थेट प्रश्न विचारा। येस येस येस, म्हणजे आयएफसीआयचे शेअर्स आहेत। दोघांना नमस्कार। पहिले दोघांना नमस्कार। माझं आयएफसीआयचे शेअर्स आहेत, 54च्या हिशोबाने मी घेतलेले आहेत, 500 शेअर आहेत माझ्याकडे। काय हे या शेअरच्या संदर्भात काय नेमकी शंका आहे? होल्ड करायची? हे वाढणार केव्हा आहे? वाढणार केव्हा? हा शेअर काय झालेला आहे अजित की याच्यामध्ये 20-25 वरून जो 2008 मध्ये वाढला, हा 100च्या वरती क्रॉस झाला। ही वन ऑफ द ओल्डेस्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे गव्हर्नमेंटची, वन ऑफ द ओल्डेस्ट। पण आता याच्यामध्ये खूपदा आलेलं आहे की काही इन्व्हेस्टमेंट्स येतील, पण जोपर्यंत गव्हर्नमेंट याला डिसइन्व्हेस्ट करत नाही, गव्हर्नमेंट टेक्स इट्स ओन स्वीट टाइम। गव्हर्नमेंटच्याकडे भरपूर कामं असतात, त्यांना दे हॅव अदर सो मेनी थिंग्स टू डू। फक्त एक आयएफसीआय इज नॉट दी ओनली मोटो लेफ्ट इन फ्रंट ऑफ देम। तर जेव्हा तो कधी डिसिजन येईल तेव्हा आपण बघू। आता बँकिंगच्या लायसन्सेसमध्ये समजा अगर यांनाही बँकिंग लायसन्स मिळालं आयएफसीआयला, मग बघू की त्याच्यामध्ये वाढेल। तर आता याच्यामध्ये हेच आहे की 54 आहे, जे काही आहे लोकांना काय असतं माहितीये का, माझं एक आहे, लोकांना रातोरातमध्ये सगळा डबल पैसा पाहिजे एका रातमध्ये। मग त्याच्यासाठी मी म्हणतो कॉनमध्ये का करोडपतीमध्ये जायचं, तिथे अलग करायचा। आयएफसीआय छान कंपनी आहे, कंटिन्यू टू होल्ड, देयर इज नथिंग रॉंग, बट इट ऑल डिपेंड्स ऑन द गव्हर्नमेंट डिसिजन की जेव्हा गव्हर्नमेंट याच्यावरती डिसिजन घेईल। आणि दुसरं बँकिंग लायसन्स अगर त्यांना मिळालं तर तसाच एकदम अपवर्ड मुवमेंट येईल त्याच्यामध्ये। वेट फॉर टाइम। पुढचा प्रश्न आपल्याला येतो, तो घेऊयात आपण। दीपक पाटील जोगेश्वरी मुंबई इथून प्रश्न विचारतात, आपण त्यांचा प्रश्न घेऊयात। दीपक, थेट प्रश्न विचारू शकता सरांना? नमस्कार तांबे साहेब। नमस्कार। अच्छा, माझा असा प्रश्न आहे की माझे 200 शेअर आहेत मन्नपुरम फायनान्सचे, खाली घेतलेले 40 रुपयाच्या रेटने, तर त्याचा 1 वर्षासाठी मी होल्ड करू शकतो, त्याबद्दल माहिती हवी। तुम्हाला आता लॉस होतोय की प्रॉफिट होतोय? प्रॉफिट आहे, आता 43 वरती आहे। म्हणजे किती किती बाय व्हॉट पर्सेंटेज प्रॉफिट होऊन राहिलाय? म्हणजे 40ला घेतले 43 भाव आहे। 40ला घेऊन 43चा भाव आहे, म्हणजे काहीच नाही, तुमचा एसटीटी आहे त्याच्यामध्ये सगळा पैसा चालला जाईल। पण मग याच्यामधून मी तुम्हाला हेच म्हणेल की एक्झिट करा, अजून कोणत्याही मेटल सेक्टरमध्ये जा, जसं आता एवढ्या। झी 24 तास एक पाऊल पुढे।